हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। जसं की थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आज आहे माझ्या इंटरमिटंट फास्टिंगचा डे फर्स्ट। तर डे फर्स्टची सुरुवात केली आहे मी नॉर्मल हॉट वॉटरनं, म्हणजेच गरम पाण्याने मी सुरुवात केली आहे। त्यानंतर जवळपास 12 वाजता 12 ते 12:30च्या दरम्यानच मी माझं पहिलं मील घेतलं। तर ते होतं टोस्ट। तर हे टोस्ट होते अंड्यापासून बनवलेले टोस्ट होते, काही नाही, फक्त नॉर्मल सिंपल टोस्ट बनवले होते। त्यानंतर जवळपास 2च्या सुमारास मी घेतली होती एक भाकरी, अर्धी चपाती, भरपूर सारं सॅलेड आणि मेन म्हणजे मी यात ॲड केलं होतं माझ्या डाएटमध्ये डांगर ॲड केलं होतं, सगळ्या डाळींनी बनलेलं डांगर। जर तुम्हाला पण हे डांगर आवडत असेल तर तुम्ही नक्की आपल्या डाएटमध्ये घ्यायचा प्रयत्न करा। त्यानंतर होती सोयाबीनची सब्जी। सोयाबीनची सब्जी मी ड्रायच बनवली होती, जास्त मसाले वगैरे काहीच वापरले नव्हते, तेवढीच एक बाउल भरून सोयाबीनची सब्जी बनवली होती। त्याच्यानंतर भाकरी, नॉर्मल साईजची भाकरी आणि अर्धी चपाती। मी भात घ्यायचं टाळलं होतं, सकाळच्या जेवणात मी भात घ्यायचं टाळलं होतं। रात्रीचं जेवण मी केलं होतं जवळपास 7:30-8च्या दरम्यान। त्याच्यानंतर माझी ईटिंग विंडो होती, ओपन होणार होती 12 वाजता। त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजताच मी डिनर माझं आवरून घेतलं होतं। त्यात एक बाउल भरून छोटंसं साधं सरळ डिनर होतं, त्यात मी एक बाउल व्हेज पुलावचा घेतला होता। तर आणि त्याच्यासोबतच छोटीशी फोड घेतली होती आंब्याच्या लोणच्याची। तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय, 16 तासाचा उपवास आणि 8 तासाचं जेवण। म्हणजे 8 तासात जेवढं आपल्याला जेवायचं आहे, 24 तासांपैकी जेवढं आपल्याला जेवायचं आहे ते आपण 8 तासात कंप्लीट करून घ्यायचं। तर तुम्ही पण इंटरमिटंट फास्टिंग ट्राय करताय का, मला नक्की सांगा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की वाजवा। थँक्यू।